चला अरुण, ओके. दर्शन, इरफान, गुड मॉर्निंग अँड गुड डे. दोन महिने आणि 15 दिवस झाले. 18 दिवस. अरे वा. स्कूबीची अगोदर स्कूबीची आठवण येते मला, नंतर माझ्या बायकोची, नंतर मुलांची वगैरे. असं आहे हो की नाही. छान दिवस चाललेत हो की नाही. मला कसंही असो, मला या निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मला आवडतं, यात वाद नाही. किती कष्ट पडले तरी चालेल, पण त्यामध्ये मला आनंदही मिळतो. हे बघा, ते विस्तीर्ण असं सगळं जग बघायला मिळतं ना. शेती काय, झाडं फुलं काय मिळत नाही, नाही लांबच लांब रस्ते, काय माणसं अजून मिळतात. अजून काय पाहिजे हो की नाही. हो की नाही. वनचर दिसतात हो की नाही. जंगलमय प्रदेश आला की आपलं बांधलं तर बाकीचे काही प्राणी दिसतात हो की नाही. असं खुश आहे मी. बस हे बस, त्रास आनंद आहे आणि कष्टही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. मैलोन मैल चालायचं त्यात उन्हात हो की नाही. कुठे बसायला जागा नाही तरी पण मला आवडत. येस. आणि मला जरा मिशन संपलं की मला पुन्हा हे होत, अस्वस्थ होतो. अरे काहीच नाही हो की नाही. पण आता परत नाही रे. पदयात्रा खूप झाली हो की नाही. छान झालं. मी आनंद उपभोगलाय आणि आता वेगळ्या पद्धतीने मी आनंद घेणार आहे. यस. सध्या मी डिक्लेअर करत नाही हो की नाही. आता माझ्या लक्षात आलं की मी रोज पेपरमध्ये वाचत आलो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आणि ते बघून मला माझ्या मनाला
वेदना झाल्या. म्हणून मी ठरवलं की आता थांबायचं नाही. आता माझं वय 73, तेव्हा मी 62 पासून मी चालायला सुरुवात केली. पण म्हटलं नाही, आता शांत बसायचं नाही, काहीतरी बाहेर पडायचं. म्हणून मी आता सध्या सगळं चालून झालं, आता महाराष्ट्रातच जायचं. कारण महाराष्ट्रामध्ये फार लोकांना, शेतकऱ्यांना फार त्रास आहे. सतत गळफास घालून ते आत्महत्या होत आहेत, आत्महत्या होत आहेत. म्हटलं मी करावं काहीतरी, म्हणून मी बाहेर पडलो. आणि 31 ऑक्टोबर पासून माझं चालणं सुरू झालेलं आहे. आणि आता इथे इथपर्यंत पोहोचलो. याच्यामध्ये जवळजवळ 35 शेतकऱ्यांशी माझा संवाद झालेला आहे. मग नाशिक पासून ते इथे सगळीकडे, डोंबिवली पासून. तर आता इथे या मुक्कामावर आलेलो आहे. आला लक्षात. आणि शाळा कॉलेजमध्ये जातो. आता 35 शाळा पण झाल्या, शाळा कॉलेज झाल्या. तर आता कशी, आता खडकी आणि वडकी काल आम्ही केलं, आणि आज खडकी पते आम्हाला इथपर्यंत आम्ही आलो. आता आज मी भरपूर थकलो. 35-25 किलोमीटर चालून झालेलं आहे. म्हटलं आता करायचं काय. आता मुक्काम शोधणं म्हणजे फार जिकिरीचं काम असतं. त्यात पुन्हा रस्त्याच्या बाजूला ना फक्त शेती. पुढे गाडी लावणार कुठे, गाडी तर लागते ना, लावायच लागते ना, कारण रात्रीचा मुक्काम वगैरे. तर मग आता विचार करतो. पुढे गेलो होतो मी, पुन्हा गेलते पुन्हा मागे आलो आणि म्हटलं इथे जागा मिळू शकते गाडी लावायला. म्हणून मी तुमच्याकडे आलो. म्हटलं होऊ शकेल का. तर तुम्ही आनंदाने संमती दिली, याबद्दल मला धन्यता वाटते. खरी गोष्ट. आलं कशात. तर माझं म्हणणं काय, मला असं वाटतं की तुम्ही कायम काही ते धाबा वगैरे चालवणारे तुम्ही नाही आहात. मेन तुमचा हे आहे शेतकरी किंवा त्यांचे आई वडील वगैरे सगळं, असं ते सगळं असणार. हो की नाही. त्यामुळे या धंद्याकडे किंवा वळले. हो की नाही. तर ते आवश्यकच आहे ना, पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. हो की नाही. तुम्ही आता बिंदासपणे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते निवांतपणे आणि मोकळेपणाने सांगा. काय नेमकं तुम्ही सहज बोलता बोलले की यवतमाळमध्ये बऱ्याच आत्महत्या झालेल्या आहेत. हो की नाही. तर याविषयी तुम्ही थोडं बोलले, भरपूर बोलले तर चालेल मला. यवतमाळ मधून कळंब तहसील आणि त्याच्यातून आमचं गाव भरपूर आत्महत्या झाल्या. आतापर्यंत 50 पर्यंत झालेली आहे आत्महत्या. ते हे नापिकीमुळे आणि कर्ज न भरल्यामुळे. बँक कर्ज देतात, लोक कर्ज देतात, त्यांचे व्याज दर, कोणाचा पैसा दिडी करायचे, कोणा 10 रुपये शेकडा करायचे, आणि पीक व्हायचं नाही आणि पिकाला भाव नाही मिळायचे. आता मागच्या वर्षी मी शेती केली 16-19 एकर. किती? 19 एकर. अच्छा. माझ्या घरची 3 एकर आहे. किती? 3 एकर. अच्छा. 3 भाऊ. 9 एकर जमीन आहे. तर मग मी 16 एकर केली. तर 16 एकर जमीन केली तर मला तिथं 3.5 ते 4.25 लाख रुपये खर्च आला. आणि मला 35 क्विंटल कापूस झाला. पाणी वगैरे देऊन मेहनत करून एवढी. तर मग त्याचं व्याजच नाही खंडलं मागच्या वर्षी. पैसे नाही गेले ना, तुमच्याकडून घेतलेले पैसे परत नाही गेले ना. मग तुम्ही दुबारा द्याल का. मग मागच्या वर्षी मी शेती काही केलीच नाही. तर मग लहान भावाने शेती केली माझ्या. तर लहान भावाने शेती केली तर त्याला का काहीच नाही झालं. सोयाबीन कापलीच नाही. 4 एकर त्याच्यावर 3 एकर शेती आहे आणि 3 एकर हे इथं केली होती. तर त्याला 6 एकरातली सोयाबीन कापलीच नाही. कापली नाही म्हणजे झालीच नाही. त्याला 2-2, 4-4, 5-5, 6-6 शेंगा होत्या. अच्छा. तर त्या मजुरीलाच कमीत कमी त्याला 20 ते 30 हजार रुपये लागत होते. आणि पोते भरले असते 2-3 कट्टे. मग ते 4 हजार रुपये क्विंटल भाव आहे. मग भाव 4-12 हजार रुपयाची सोयाबीन झाली असती. 20 हजार रुपये कापायला लागत होते कमीत कमी. कारण की 4 हजार रुपये थैली आहे कापण्याची. एका थैलीचे 4 हजार. एक थैली 30 किलोची. तर मग त्यापेक्षा मला कापू नको. म्हणजे खर्चाच्या पलीकडे चाललं ना. बरोबर आहे. तर मग नाही कापली त्यानं. मग त्यानं बेसिकचं कर्ज लोन उचललं होतं चोलामंडल फायनान्स यवतमाळ. 3.5 लाख रुपये घर गहाण ठेवून. मग त्याची किस्त 15,000 रुपये महिन्याची होती. त्याचा छोटासा धंदा होता आलू गुंडे, भजे वगैरे विकायचा. 4 वाजता नड्डे, पिंगर म्हणतो आपण त्याला, आमच्याकडे नड्डे म्हणते. तर ते पिंगर वगैरे असा विकायचा. तर ते किस्त आणि घर चालवणं आणि लहानचं बाळ होतं त्याला. तर त्या बाळाला 35,000 रुपये लागले दिवाळीत दवाखान्यामध्ये त्याला. तर त्यानं इकडून तिकडून गेले. काही 5-10 हजार रुपयाची मदत मी केली. काही त्यानं आणलं. त्याच्यानंतर तो 10 रुपयाला लागला.
मी किस्त जवळ आली होती. मग आता काय करावं तर त्यानं का नाही जीवनयात्रा संपवून टाकली 3:30 वाजता. कशी काय नेमकी? आत्महत्या केली विहिरी. हो. अरे देवा. लहानचं बाळा त्याला 1.5 वर्षाचा. कधी झालं? झाले 2 महिने. 2 महिने? आज 18ला 2 महिने होते. आजची 18 आहे ना. अरे आजची 18ला 2 महिने झाले. म्हणजे टेरिफिक आहे. हो. असं आमच्या गावामध्ये गाणे म्हणजे बरेचशा आत्महत्या झाल्या, खूपच झाल्या. हो ना. सगळ्यात जास्त वेगवेगळ्या कारण म्हणजे हेच म्हणायचं ना जास्त करून. त्यातून मग व्यसन. मग त्याच्यातून मग काय करायचा, तो व्यसन करायचा. मग व्यसन करायचं तर आता समजा 500 रुपये कमवायचा. तशी तर आमच्याकडे 300-400 रुपये मजुरी आहे. तर मग त्याच्यातून 200 रुपयाची ड्रिंक घ्यायचा. मग ते 100 रुपये उरले समजा, मग त्याच्यातून घरची बाई त्रास द्यायची किंवा तुमचे पैशाचे तुम्ही त्रास द्यायचे का माझे पैसे केव्हा देतो, तुला दारू प्यायले पैसे भेटतील, मला द्यायला नाही भेटत का. तर त्याच्यामुळे मग काय करायचं बा, मग आता इलाज काय. आणि गव्हर्नमेंटनं समजा पैसा दिला तर गव्हर्नमेंटनं जसं समजा बँक लोन देते 1 वर्षासाठीच देते ना. बरोबर. जून महिन्यात देते आणि तुमचे मार्च महिन्यात 31 तारखेपर्यंत पैसे भरावे लागतात. बरोबर आहे. अगर पिकी नाही झाली तर काय मग काय करायचं बा, मग जाऊ द्या. इकडून लोनवाले त्रास देते, इकडून जनता त्रास देते, इकडून घरची त्रास देते ना. जीवनयात्रा संपूर्ण. पण अगोदर त्याचं व्यसन कितपत होतं? त्याचं व्यसन पहिले नव्हतं. नाही. महत्वाचं ते. हो. तर तो एवढं नव्हतं समजा. नाही, तो कमीत कमी महिन्याभरातून 2 महिन्यातून एखादा घ्यायचा. बरोबर. म्हणजे थकल्यामुळे एखाद्यावर रिलॅक्स म्हणून. पण तो नंतर ते पोराले पैसे लागल्याच्यानं आणि मागच्या वर्षी उत्पन्न काहीच न झाल्यामुळे आणि किस्त बिलकुल ते किस्त म्हणजे नशी राहते का त्याच दिवशी द्यायला लागते. आणि पुन्हा बेसिक महत्वाचं म्हणजे हे जे तिरुपती बालाजीचे जे पैसे आहेत मंदिराचे दान नाहीत का, आज यायला दिवसभरामध्ये म्हणजे करोड रुपये येते. आपल्याला तो आकडा घेता येत नाही. बरोबर आहे. एवढे दान पैसा येतात. आता याच्यात दान देणारे दान देतात, गरीबाला खायची सोन्याची दान कशी दी. बरोबर. तर मग ते लोक चिखलला जो पैसा आणला सगळ्यात जास्त 6 माझ्या तर मतानं, मग मी फिरलो नसं नाही तर माझ्या मतानं असे 10-12 मंदिराचे मोठे पैसा येतात खूप. अच्छा. तर तिकडला जो पैसा येतात ह्या लोक बेसिक म्हणून वाटते इकडं. तुम्हाला 40,000 रुपये लोन देते, ते हप्तेवारी भरावं लागते. त्यांचा एक दिवस ठरलेला असते, मंगळवार म्हणा बुधवार म्हणा जो काही दिवस असेल तो त्या दिवशी 10 बायाला तो 40,000 रुपये 10 बायाला देतात आणि हप्ताची वसुली करून जातात. त्यांचं व्याज पण राहते, पण व्याज फार कमी राहते, त्याचं व्याज नाही राहत तेवढं. म्हणजे 40,000 रुपये उचलले तर त्यांचे 6 महिन्यात किंवा 12 महिन्यात 50,000 रुपये जाईल. विमा पण राहते त्याच्या. व्याज किती? त्यांचं व्याज म्हणजे फार कमी राहते. फार कमी? हो, म्हणजे तेवढं काही राहत नाही. अच्छा. आणि ते हप्तेवारी घेतात ना तर त्याच्यामुळे पैसे कमी राहते व्याज. मग हे लोक उचलून घ्यायचे, खर्च करून घ्यायचे आणि मग नंतर मग आता भरायची पाहिजे येते किंवा कोणाला द्यायची येते. पण असं शेतीमुळे होत आहे. आता गव्हर्नमेंटनं 8,000 रुपये भाव ठेवला कापसाचा, 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन ठेवली. 8,000 रुपये क्विंटल कापूस समजा एका एकरामध्ये 7 क्विंटल ते 8 क्विंटल कापूस होते. कोणाला अगर समजा त्याची इरिगेशन जमीन असेल तर त्याला 10 क्विंटल 12 क्विंटल जाते त्याची सोय केली तर. पण एका एकराला 25,000 ते 30,000 रुपये खर्च येते एका एकराला. बरोबर. मग एका एकराला अगर तेवढा खर्च आला तर कोणाला 5 क्विंटल होतात. आता मला 3 एकराला 1 लाख रुपये खर्च आला. 1 लाख? 90,000 काही रुपये लागले मला. तर अगर बाहेरचे पैसे असते तर ते बाहेरचे पैसे मला 1 लाखाचे 1.25 लाख द्यायला लागला असता. बरोबर. म्हणजे त्याला सवाई म्हणतो. तर मग 1.25 लाख रुपयातून मला 17 क्विंटल काही कापूस झाला. आता 17 क्विंटल कापूस 74 रुपयाला खपला, म्हणजे 7,400 रुपये क्विंटल. तर किती रुपयाचा झाला? बरोबर. म्हणजे तो झाला 70-80 हजाराचा. आणि माझ्या वावराला किती लागले? 90,000. आणि व्याज. मग मला एक सांगा काय करून काय त्याच्यामध्ये काय? गव्हर्नमेंटनं कमीत कमी 10,000 रुपये क्विंटल कापूस द्यायला पाहिजे. बरोबर. 6,000 ते 7,000 रुपये क्विंटल सोयाबीन द्यायला पाहिजे. बरोबर. आणि 10,000 ते 12,000 रुपये तूर भाव द्यायला पाहिजे गव्हर्नमेंट. बरोबर. पण ते मिळत नाही.
आता गव्हर्नमेंटने 8,000 रुपये कापूस ठेवला. तर हे जे बाकीचे जिनिंगवाले लोक आहेत, म्हणजे ना त्याला आपण काय म्हणू, बाहेरचे व्यापारी, बरोबर, तर ते 7,500 पासून सुरुवात करते. मध्यस्थी मध्यस्थी ते 7,500 घेते, काही 74 घेते. आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंटचे शिशाई म्हणजे गव्हर्नमेंट, तर शिशाईला भाव 8,000 रुपये आहे कापूस. तर शिशाईचे पैसे तुरंत नाही भेटत, ते भेटते 15 दिवसांनी चेक देते, 15-20 दिवसानं, महिन्याच्या काठी जवळपास पैसे मिळतात गव्हर्नमेंटचे. तर मग त्या गव्हर्नमेंट लोक का बा थांबायचं आहे. आता मी कापूस दिला तर तुमचे पैसे माझ्याकडे असले, अरे तुझा कापूस गेला ना, मग मला पैसे देऊन दिला. मग ते त्याच्यामुळे माणूस काय होते, कन्फ्युजन नाही. बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. हो, आमच्या गावात तर भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत. अच्छा, सगळ्यात जास्त आत्महत्या सध्या त्यांच्या ज्या भावाची हे बायको म्हणजे पत्नी, त्या काय करतात तसं. तर त्यांना मी घरी आता जो त्याचा धंदा होता, आलू बोंडे, नड्डे, फिंगर काढायचा, तर हे याचं चालू करून गेलो मी. कोणतं? हेच घरी फिंगर काढणे, ते आलू बोंडे. अच्छा, तुम्ही पाहिलेत ना, तर तुम्ही मराठी माणूस तुम्हाला समजते, भजी वगैरे, तर हे घरी विकते ते. अच्छा, बाई घरी. हो, तर तिला 400-500-600 रुपये असा धंदा होऊन. आज सकाळी 5:45 वाजता चालायला सुरुवात केली खडकीपासून. आणि आज विशेष म्हणजे काही लोकांशी संवाद झालेला नाही, फक्त चालणं आणि चालणं. आणि आता आम्ही इथे येऊन आम्हाला या ठिकाणी मुक्काम करतोय आणि जेवणही झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता निवांतपणे झोपणार आहे, कारण चालण्याविषयी व्यतिरिक्त काही झालेलंच नाही. यवतमाळ उद्या सकाळी वाटचाल करणार, हो की नाही. आता यवतमाळ फार जवळ आलेलं आहे, किमान 30-35 किलोमीटर असेल फार तर, जास्तीत जास्त